आता बरेच ऍक्टर देखील येऊन जातात. आतापर्यंत सौरभ शुक्ला येऊन राजेश खेरा येऊन गेले, सुमन विचारे. जेवण वगैरे सगळं छानच आहे इथं, मराठी माणसाचं आहे. सगळ्यांनी रोज खतम होते. तंदुरी मध्ये पापलेट तंदुरी, सुरमई मालवणी हंडी आहे. हे बघा सावजी मटन आलंय. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती. तर अनाया कोण कोण आहे आपल्या सोबत आज? सोबत आज आहे गणेश दादा आणि त्यांची वाईफ. हॅलो. आणि ही कोण आहे नवीन कपड्यामध्ये? हाय मम्मा, ही कपडे कधी घेत असतेस तू? जागेसाठी नवीन कपडे घेत असतो. आणि इथे कोण आहे? आणखी एक कोण आहे? माही. हाय माही. अनायाचा डान्स बघायला आलीस ना तू? अनायाचा माझा डान्स बघायला आली? बापरे, माझा डान्स बघायला आली. तर ऍक्च्युली आपला मित्र आहे उरणचा विशाल, जो पहिले डीजे म्हणून आपली ओळख होती त्याची, खूप सुंदर डीजे वाजवायचा. त्यांनीच आज आपल्याला आमंत्रण दिलंय. त्यांनी कर्नाला रोडला, हा जो रोड आहे तो कर्नालाचा आहे, अलिबाग वरनं आपल्याला पनवेलला जाणाऱ्या रोडला. त्यांनी बालाजी किचन प्युअर व्हेज, इकडे आणखी एक त्याच्या साईडला सिझल फाईन डाईन म्हणून आहे. या हॉटेलची जर खरी मजा बघायची असेल किंवा अँबियन्स चेक करायचा असेल तर तो खाली आहे आणि दादा आपल्याला नेणार आहे तो दाखवायला. सस्पेन्स होता, हे सांगायचं नव्हतं तुम्हाला, डायरेक्ट दाखवायचं होतं, पण गणेशनी ते रिव्हील केलेलं आहे. तर तुम्हाला प्युअर व्हेज रेस्टॉरंट तर दाखवला, सिझल फाईन डाईन आहे ते पण दाखवूया आपण. एक फेर फटका मारून आलो आम्ही आणि खतरनाक वाईब झाल्या ना मस्त एकदम. हे बघा कसं बनवलंय त्यांनी. एवढे रेस्टॉरंट आपण व्हिजिट केले, पण हा काहीतरी युनिक थीम वाटतं ना. थीम काहीतरी वेगळा आहे, एकदम भारी थीम आहे. आणि इकडे येत आहे तर तुमची गाडी शेवटपर्यंत जाते, पण मी व्हिडिओ काढण्यासाठी आलोय बघा. तर अशी थीम आणि अशी गाणी, वा. म्हणजे ह्या रोडला दादा नेचरचा जो फील आहे तो मला वाटतं ह्याच हॉटेलला आहे जो मी बघितला आतापर्यंत. सुपर्ब आणि अँबियन्स दादा एक नंबर. ती त्यांची लाइटिंग आणि डेकोरेशन आहे ना, सुपर्ब. वीकेंड साठी तर एकदम बेस्ट आहे. म्हणजे बोलतात ना, हेवी याच्यातून आपण थोडंसं रिलॅक्सेशन साठी म्युझिक वगैरे ऐकून दिल खुश हो गया. तर डायनिंग कशी आहे ते तुम्ही बघितलीस, पण इथे तुम्ही तुमची गाडी घेऊन येत आहे तर गाडीसाठी पण एकदम पार्किंगची स्पेस आहे बघा. हा जंगल आहे. हा सकाळी आपण येतो ना कर्नाला मध्ये, तो कर्नालाचा एरिया आहे हा. आणि झाडं वगैरे बघा, एकदम थंडगार वातावरण आहे ना. नेचरला सांभाळून पूर्ण हॉटेल डिझाईन केलंय दादा. काही तोडफोड नाही केलेली आहे. झाडं वगैरे पण तुम्हाला बघायला मिळतं. जिथे आपण डायनिंग करणार आहोत त्या एरियामध्ये पण झाडं आहेत बघा. आणि मस्त एकदम चेस वाली थीम बनवली ना, जंगल थीमच बनवलंय. म्हणजे तो बोलत होता कोणतं गाणं लावू, म्हणजे तुम्ही भारी नाचणार. तर मी म्हंटल तुम्ही कोणतं पण गाणं लावा, आम्ही सेमच नाचणार. तर ते आता लावणार आहेत, बघूया. हा वा, रोज खतम होते. फुगडी कर. कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न हो समझ सके न हो, रोशनी के साथ धुआं उठा चिराग से, बार बार देखो हजार बार देखो, देखने की चीज है हमारा दिल बता हो. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. एक मैं और एक तू,
तर आपला मित्र विशाल दिसते तुम्हाला. विशाल, पहिले तर खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. Thank you. जे काही तू बनवलंयस, हा रेस्टॉरंट तर भरपूर आपण व्हिजिट केलेत, पण इकडे आल्या आल्या जो थीम बघून ना मूड एकदम फ्रेश झाला. हा सर्व काही विचार करून तुम्ही जो रेस्टॉरंट बनवलाय खूप सुंदर आहे. तर इंट्रोड्यूस कर ना. हा, शी इज माय पार्टनर. हॅलो, नमस्कार. हो श्रद्धा जोशी त्यांचं नाव आहे. हो, आणि खरंच आम्ही चांगले मॅडम. फ्रेंड्स आहोत. आमचं पहिले 2 वर्षापासून बालाजी किचन हे चांगल्या प्रकारे आमचं हॉटेल चालू आहे. आणि 2 वर्ष आम्ही खूप चांगले कस्टमर्स घेतलेले आहेत. एक टेस्ट, एक सर्व्हिस बरोबर. या हिशोबाने. आणि लोकांना हे फॉरेस्टमध्ये असल्यामुळे खूप आवडतं. खरंच फॉरेस्टमध्ये असल्यामुळे आणि प्रत्येक झाडाचा विचार करून तुम्ही जे बनवलंय, आणि प्लस हे 4 चांद लावणारा जो संगीत आहे, अकॉस्टिक म्युझिक खूप सुंदर. आधीपासून आम्हाला नेचरमध्ये काहीतरी करायचं होतं. तेच गर्दी, ते रोड आणि तो आवाज, लोकांना पण जरा पीसफुल वाटतं ना इथे. इथे गाणी ऐकायला आवडतात, इथे बसायला आवडतं. त्याच्यामुळे ते येतात आणि चांगला क्वालिटी टाइम स्पेंड करतात इथे. नक्कीच आपल्या पूर्ण फॅमिली सोबत येऊन तुम्ही बघितलंच असेल कशी लोक एन्जॉय करतात, चिअर करतात ते गाणे वाजवणारे. हो, तर आणखी काय सांगणार, म्हणजे तुमचा पहिलेपासून रेस्टॉरंट होता की डायरेक्ट इथेच सुरुवात केली, कसं सांगणार? नाही, आधी तर आम्ही म्हणजे विचार केला रेस्टॉरंट सुरू करायचा, तेव्हा आम्ही जागेच्या शोधात होतो. पुष्कळ जागा आम्ही बघितल्या पळसपापासून, पण आम्हाला ही जागा जास्त आवड. इथून कर्नाळा फोर्ट एकदम दिसतो आणि इथलं वातावरण पूर्ण धुकं असतं, छान आजूबाजूला मंकीज असतात, पण ते मंकीज आपल्याला काही त्रास देत नाहीत. फक्त येतात, आपल्यासमोर खेळतात, आपल्याला त्यांचं जे काही असतं ते बघायला आवडतं. लहान मुलांना पण मजा येते. आणि आम्ही इथलं एक पण झाड कुठल्याच गोष्टीला कुठेही हे केलेलं नाही, एकदम जपलंय ते आम्ही. या उलट आम्ही झाडं लावलीत. म्हणजे रेस्टॉरंट तर तुम्ही चालवतायच, एक स्टार्टअप तर केलायच तुम्ही, आणि सोबत एक छान मेसेज पण देताय तुम्ही झाडं लावण्याचा. नाही, आणि झाडं खरंच तुम्हाला काही करायचं झाडांबरोबर करा काहीचे. जर तुम्ही येत आहे कर्नाला बर्ड सेंच्युरीला, तर तुम्ही त्याच्या बाजूलाच आहे, तर नक्की एकदा भेट द्या. इव्हनिंग टायमिंगचा जो ॲम्बियन्स आहे तो तर तुम्ही बघतायच, दुपारच्या टायमाला पण आवडेल ना, थंडगार वातावरण. इथे थंडच असतं वातावरण. आणि आपलं रेस्टॉरंट इतकं युनिक आहे की लोक दुरून दुरून पण आपल्या रेस्टॉरंटला येतात, कारण असं ॲम्बियन्स नॉर्मली भेटत नाही कुठे. आता बरेच ऍक्टर देखील येऊन जातात. कोण ऍक्टर आला इकडे? आतापर्यंत सौरभ शुक्ला येऊन गेलेत, राजेश खेरा येऊन गेलेत. त्यांचा फीडबॅक कसा होता? त्यांचा पण अनुभव खूप चांगला होता. आयुष्मान अंशुमन विचारे, फुलवा कामकर येतात. बरोबर. हा, तर बरेच जण येऊन येतात, तर तुम्ही पण या, तुम्हाला इकडचा ॲम्बियन्स नक्की आवडेलच आवडेल. नक्की. तर विशाल, तू तर उरणचा आहेस, तर इकडे आपला सी फूड भेटणार की नाही? काय स्पेशालिटी आहे तुमची? आपली प्रॉन्स आगरीमध्ये मिळेल, आगरी तवा फ्राय, प्रॉन्स ग्रेव्ही आगरीमध्ये मिळेल, कोळीमध्ये मिळेल. आगरी लोकांसाठी आगरी फूड तर आहेच आपल्या इथे, पण आपण इथे नागपूरची सावजी पण आता हे introduce नागपूरचे केली. आहेत, त्यामुळे नागपूर सावजीचा तर मी फॅन आहे मोठा. आपल्याला काहीतरी वेगळं ट्राय करावं असं वाटतं, तर आम्ही इथे नागपूरची सावजी ठेवली. नागपूरची सावजी आहे, पंजाबी ट्राय items करायला आहेत, त्यांनी सगळं आहे नक्की आपल्या यावं. तर भरपूर काही आपण इथे आज टेस्ट करणार आहोत, आणि कशी चव आहे ते पण तुम्हाला सांगणार आहोत. पण खूप छान केलं आहे यांनी, नक्की सपोर्ट करा आपल्या मित्राला. चला, खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. दादा, मशरूम मुलतानी आहे आणि बेस्ट मशरूम मी आतापर्यंत खाल्लेला. मी मोस्टली रेकमेंड करीन का हा खाच इथे येऊन. सॉफ्ट आणि चीजी एकदम छान आहे मशरूम. आम्ही फर्स्ट टाइम खाल्ला पण खूप आवडलं. पहाडी टेस्ट येते, एक तंदूर टेस्ट, एक पहाडीमध्ये हिमालय पहाडी स्मोकी फ्लेवर मशरूम सोबत चना कोलीवाडा, पनीर क्रिस्पी. पनीर क्रिस्पी, प्रणित नाही पनीर, हा पनीर क्रिस्पी आणि हे प्रॉन्स समथिंग. बरोबर. तर सुरुवातीला आपण बालाजी किचन दाखवला, तो प्युअर व्हेज आहे, आणि त्याचा किचन दुसरा आहे, आणि याचं किचन अलग आहे. हे बघा, हे सर्व सिझल फाईन मधनं बनवून येते बघा. अनया, मी प्रॉन्स आणि ते पनीर फ्राय केलंय, दोघं पण बेस्ट आहे. प्रॉन्स तर मला खूप आवडलं. आई तुला काय आवडलं? कोलबी खूपच तिखट होती पण मला आवडली, आणि पनीर खूप क्रिस्पी होतं. स्टार्टर मध्ये तुम्ही भरपूर आयटम बघितले. इकडे बघताय तुम्ही तंदुरी मध्ये पापलेट तंदुरी. इकडची मासली कशी आहे ती पण आपण ट्राय करून बघूया. तंदुरी दिसते तुम्हाला, प्रॉन्स पापलेट तंदुरी. तुम्हाला कशी आहे तंदुरी? डोका मस्त आहे, एकदम मस्त मस्त. आवडेल तुम्हाला मंडळी, पापलेट तंदुरी नक्की ट्राय करा, भारी आहे एकदम. Thanks so much. तर मनोहर सर आहेत. मनोहर सर, छान छान आपल्याला स्टार्टर दिला.
आता मेन कोर्स मध्ये काय आणलंय? सर मेन कोर्स मध्ये वेज दिवानी हंडी व्हेज दिवानी हंडी कॉम्बिनेशन है, लच्छा पराठा, चीज गार्लिक नान है और भाकरी है, बटर नान है सर. तर तुम्ही येताय आपल्या रेस्टॉरंटला तर तुम्हाला इथे व्हेज मध्ये पण भरपूर सारे ऑप्शन मिळतात. काय खाते आणि भाजी खाते? मी खाते चीज गार्लिक नान. म्हणजे आपण रोटी पराठा सगळीकडे खातो, पण हा जो चीज गार्लिक नान आहे ना बेस्ट आहे, काहीतरी वेगळाच आहे. सर ये सुरमई मालवानी हंडी है. हा सुरमई मालवणी मालवानी हंडी. हंडी है. नुकताच मालवणी करी खाली. मालवणी करी भारी आहे ना, पण खूप सॉफ्ट आहे. मस्त आहे. मालवणी करी आवडेल तुम्हाला, नक्की ट्राय करा, भारी आहे. भाकरी रोटी नान जे काय पाहिजे तुम्ही खाऊ शकता, पण मालवणी करी इकडची ट्राय करा. सुरमई मालवणी करी आवडेल तुम्हाला, भारी वाटली. तर इकडे हेमंत सालुंके ॲडव्होकेट आहेत. नमस्कार. तर कसं वाटलं ओव्हरऑल ॲम्बियन्स, जेवण सर्व? खूप खूप चांगलं होतं. हां. ॲम्बियंट पण खूप चांगलं होतं. वाटत नाही की पनवेलमध्ये आहे आपण. अरे वा. पनवेलच्या बाहेर वाटतोय. हो. गोवा वाईब्स आहे. हां, मिसेस आहेत त्यांच्या. कसं वाटलं तुम्हाला जेवण इकडचं? नाही जेवण वगैरे सगळं छानच आहे इथं हा. आणि गोवा वाईब्स आहे. बरोबर. आणि मेन म्हणजे मराठी माणसांसाठी हो. अनकम्फर्टेबल बिलकुल वाटलं नाहीये. अरे एकदम वा. कम्फर्टेबल. मुलं कुठेही खेळत होते, काही खेळत होते आणि स्टाफ हो. ओनर आपलासा वाटत बरोबर. होता. मराठी माणसाचं आहे, सगळ्यांनी यावं हो. इथे आणि खरंच एन्जॉय करावं. हो. Music काय पण try enjoy केलं करावं. इकडे तुम्ही? मी जेवढे फूड होते बुलेट चिकन बेस्ट होते एकदम. बुलेट चिकन कबाब. खाल्लं? बुलेट अच्छा. कबाब म्हणून ओके. होतं, स्पेशल होतं इथे. आणि कृष्णा सर आहे तिथे. नमस्कार. तुम्ही काय सांगणार? मी साळुंके सरांबरोबर नाश्ता करायला आलो होतो, त्यानंतर ना आज इथे मी फुल ऑन एन्जॉय केलाय. म्हणजे आपल्या पनवेलमध्ये या गोष्टी असतील असं वाटलं नव्हतं. मला असं वाटत होतं की म्हणजे 31 EV जसं गोवामध्ये एन्जॉय करतो तसं आज मला म्हणजे इथे एन्जॉय करायला मिळालंय. खूप जास्त आवडलंय बघा मंडळी. इकडे आल्या आल्या तुम्ही जो ॲम्बियन्स बघाल ना तेव्हाच तुम्ही फ्रेश व्हाल आणि जेवण खाऊन आणखी तुम्हाला बरं वाटेल. तर नक्की प्लॅन करा आपल्या फॅमिली सोबत. ओके, चालेल चालेल. खूप कोहली गीतकर बोलते तर आता सुरमईचा रस्सा खूप जास्त आवडला आणि इथे बघा सावजी मटण आलंय बघा. मटण सावजी. तर आपण आपल्या टिनू मित्राकडे गेलो, त्याची आठवण आलेली. भरपूर तिखट होता. आता इकडे पण टेस्ट करून बघूया आपण. तर सावजी मटण खाऊन बघू. जबरदस्त आहे. सावजी मटण खालाय मंडळी, एकदम भारी आहे. त्या लेवलचं तिखट नाही आहे, पण स्पाइस लेवल बऱ्यापैकी ठेवलाय. त्या थंडीमध्ये गरम गरम खायला मजा येते. मस्त आहे, आवडेल तुम्हाला. नक्की या तुम्ही. सावजी मटण लवर असाल किंवा फिश लवर असाल किंवा भाजी पण एकदम मस्त आहेत ना, नक्की या. तुम्हाला इकडचा ॲम्बियन्स आवडेलच आणि जेवण पण आवडेल. तर सावजी मटण नंतर आलेले प्रॉन्स बिर्याणी, आणि प्रॉन्स बिर्याणी खरंच सुंदर आहे एकदम. तर या नक्की इकडे. मालवणी रस्सा नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर पापलेट तंदुरी ट्राय करा आणि प्रॉन्स बिर्याणी पण ट्राय करा, तुम्हाला आवडेलच आवडेल. आणि भाज्या पण सुंदर होत्या ना. हा, भाज्या पण खूप सुंदर होत्या, त्या पण तुम्हाला आवडतील. मला जे आधी मशरूम दिला होता ते खूप जास्त आवडलेलं. त्याच्यानंतर मला सुरमई मालवणी ते आवडलं. आणि प्रॉन्स मध्ये आपल्याला काहीतरी दिलं होतं स्टार्टर मध्ये, तवा ते पण मस्त होतं. प्रॉन्स बिर्याणी हायली रिकमेंडेड. सुरमई मालवणी करी ती तुम्हाला आवडेलच आवडेल. नक्की ट्राय करा. आणि प्रॉन्स बिर्याणी पण ट्राय करा. तेरी तस्वीर से बात बनती नहीं, आजा